विष्णू सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 88 पर्यंत झाले आहेत। आता आपण श्लोक 89 बघणार आहे। आधी श्लोक बघूया। भूता वासो वासुदेव सर्वासु निलियो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरो था पराजितः। या श्लोकातलं पहिलं नाम आणि तसं 708 नाम बघतो आपण। भूतावासः। ओम भूतावासाय नमः। भूतान्यत्राभिमुखेन वसंतीति भूत आवासः। भूतावासः। भगवंतात सर्व प्राणी मात्र वास करतात म्हणून तो काय म्हटलाय, भूतावासः। वसंती त्वयि भूतानि भूतावासस्ततो भवान इति हरिवंश पुराणे। हरिवंश पुराणात म्हटलंय। गीतेत सुद्धा भगवंतच म्हणतात की अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते। मी सर्वांचं उत्पत्ती स्थान आहे। मागील श्लोकामध्ये आपण सगुण पक्ष सांगितल्यानंतर आता या श्लोकार्धात निर्गुणाकडे गती आहे। नदीला जसे 2 तीर असतात आणि प्रवाह कधी या तीराकडून त्या तीराकडे वाहतो, त्याप्रमाणेच विचार प्रवाहाचेही आहे। तो कधी सगुणाकडे असतो तर कधी निर्गुणाकडे वळतो। वस्तुतः तो उभयकुल विशिष्ट दिसत असला तरी अकुलच असतो। कुल तद्बाह्य आहेत, तो आपला स्वस्थ असतो, केवळ स्वरूप असतो। तो कोणत्याही कुलाकडून प्रवाहित झाला तरी प्रतिकुलाला सोडून असत नाही, त्याला पर्यायाने धरून असतो। अर्थात सगुण सदैव निर्गुण गर्भ असतं आणि निर्गुण सगुण धर्म असतं। सगुणाला सदैव निर्गुणाची मर्यादा असते आणि निर्गुणाला सगुणाचा जिव्हाळा ओलावा असतोच। म्हणजे जिव्हाळा ओलावा रेखा असतेच। निर्गुणाला गालबोट असतं। परमात्मा हा भूतांचा आवास आहे। आवास म्हणजे आश्रय आहे। भूते व्यक्त आहेत, त्या व्यक्ताचा आश्रय कोण आहे तर हा अव्यक्त परमात्मा। या अव्यक्त परमात्म्यातून सगळी भूते येतात। हे काही काळ या जगाच्या रंगभूमीवर वावरतात आणि परत ती त्या अव्यक्ताच्या पडद्याआड नाहीशी होतात। म्हणून तो परमात्मा कसा म्हटलाय, भूतावास म्हणजे भूतांचा आश्रय म्हटला आहे। भूतानाम आवासः किंवा भूतानाम आवास अस्मिन असाही विग्रह केला जातो। खऱ्या म्हणजे सामासिक पदाचं चिंतन केलं ते असा विग्रह करून पुन्हा एक सामासिक पदाचं चिंतन केलं जातं। भूतानी आवास यस्य सह भूतावासः म्हणजे भूतसुद्धा ज्याच्यामध्ये राहतात तो किंवा सर्व भूतमात्रांचा जो आश्रयस्थान आहे अशा अर्थाने। ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती। गीतेमध्ये हेच आलेलंच आहे। ईश्वर हृदयामध्ये जीवरूपाने स्थित आहे म्हणूनही तो आहे। म्हणजे हाही ईश्वरामध्ये भूतमात्रांमध्ये राहतो किंवा भूतमात्रही याच्या ठिकाणी राहतात किंवा या परमात्मा भूतमात्रांचा आश्रय किंवा हा सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये राहतो। सर्व भूतानां हृद्देशे या भूतावासाला पाहत असल्यामुळेच प्रल्हादाने हिरण्यकशिपूला म्हटले होते की तो माझा नारायण जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र विराजमान आहे। यत्र तत्र सर्वत्र तोच भरून आहे असा हा भूतावासः। म्हणूनच परमात्म्याचे एक नाम भूतावासः सांगितलंय। श्लोक 89 709 नाम बघतो आपण। वासुदेवाः। ओम वासुदेवाय नमः। छादयामि जगद्विश्वं भूत्या सूर्य इवांशुभिः। भगवान म्हणतात की सूर्य जसा किरणांनी सर्व विश्व झाकतो म्हणजे व्यापतो, त्याप्रमाणे मी संपूर्ण जगत माझ्या विभूतींनी झाकून टाकतो। जगताला मायेने आच्छादित करतो म्हणून वासू, आणि तोच काय आहे, देव पण आहे म्हणून वासुदेव इथे या नामाचं वर्णन आलेलं आहे। याआधी 87व्या श्लोकात 695 नाम येऊन गेलाय। 49व्या श्लोकात 332वं नाम हे आलंय। म्हणजे पुनरुक्ती झालेलीच आहे वासुदेव शब्द नामाची। 49 श्लोकामध्ये म्हणजे 332 नामामध्ये वसती वासयती आच्छादयती सर्वमिति वा वासुः असं म्हटलंय।
दिव्यति क्रीडते विजिगिषते व्यवहरति द्योतते स्तूयते गच्छति इति वा देवाः वासुः च असौ देवः च इति वासुदेवाः. वसती म्हणजे राहणे, वासयति म्हणजे आच्छादन करणे, ही ज्याची आहे. किंवा दिव्यती क्रीडते असं जे म्हटलेलं आहे म्हणजे आपल्या मायेने तो सगळ्यांना झाकून टाकतो, विश्वाला जिंकतो. विजिगिषते म्हटलेलं आहे, जिंकतो. आणि देवता रूपाने सर्व भूतांना जो वसवितो त्याला वासुदेव असं म्हटलंय. 87वा नाम जे बघितलं आपण 695, तिथे वसुदेवाचा पुत्र याही अर्थाने घेतलेला आहे. इथे जगताला मायेने आच्छादतो म्हणून वासू, आणि त्याचा जो देव म्हणून वासुदेव असं पुन्हा वर्णन आलेलं आहे. मागील भूतावास यातील भूतांचे आवास म्हणजे आश्रयस्थान, प्राणीमात्रांचे आश्रयस्थान हे नाम होतं. त्यातील आवास पदाचं जे आहे ते दाम म्हणजे सूत्र. आवास पदाचं दाम म्हणजे सूत्र पकडून वासुदेव हे नाम पुन्हा स्फुरलं असावं. त्याचा आशयही पूर्वपदासारखाच आहे. भूते भूते आवासती इति भूतावासः. भूतमात्रांच्या ठाई तो परमात्मा वसला आहे म्हणून तो भूतावास म्हणावयाचा. वासुदेव म्हणजेही तेच. ईशावास्यम इदम सर्वम हे वेदवाक्याचा अनुवाद वासुदेवपद करतेच. व्यक्तिवाचक वासुदेव म्हणजे वसुदेवस्य अपत्यम पुमान वासुदेव, वसुदेवाचा पुत्र तो वासुदेव. आणि इथे सर्वांतर्यामी परमात्मा वाचक असं वापरलेलं आहे. दोन्ही कुठे फुटतात तर कुठे एक पटतात. म्हणजे कुठे वेगळं दाखवलं आहे, कुठे एकच दाखवलं आहे. अविभक्तम विभक्तेषु विभक्तमिव च स्थितम. गीतेमध्ये 13व्या अध्यायात सांगितलेलंच आहे भगवंताने. हे ब्रह्म सर्वत्र अखंड असूनही सर्व प्राणीमात्रांच्या रूपात म्हणजे प्राण्यांच्या रूपात विभागल्यासारखं दिसतं. अविभक्तम म्हणजे हे अखंड आहे, पण तरी विभक्तेषु विभक्तमिव सगळ्यांच्या मध्ये असल्यामुळेच तो जणू काही विभागल्यासारखा दिसतो. ज्याप्रमाणे आकाश, घट आणि मठ इत्यादीच्या उपाधीने घटाकाश, मठाकाश इत्यादीच्या रूपात वेगवेगळं दिसत असूनही तत्व मात्र एकच आहे. आकाश दिसतंय पण घटात, मठात आपण काय म्हणतो, दिसलं की घटाकाश, मठाकाश असं म्हटलं जातं. म्हणजे तत्व जे एक आहे ते मात्र एकच आहे. आकाश त्याचप्रमाणे परमात्मा भिन्न भिन्न प्राण्यांच्या शरीरांच्या उपाधीने जरी वेगवेगळा दिसत असेल तरी तत्वाने तो एकच आहे. म्हणजे अविभक्तम. आणि अविभक्त आणि विभक्त म्हणजे तो स्वतः विभागरहित असूनही विभक्तासारखाही आहे. तात्पर्य परमात्मा एक असूनही अनेक आहेत आणि अनेक असूनही एक आहेत. वास्तविक सत्ता कधी दोन होऊ शकत नाही. भरण पोषण करणाराही परमात्माच. ज्यांचे भरण पोषण होते तोही जणू परमात्माच, कारण त्यांच्या ठाई परमात्मा आहे. प्रत्येक प्राणीमात्रांच्या ठाई ईश्वर आहे. ईश्वरच सर्व भूतेषु हृदयेषु म्हटलेलं आहे ना. संसार करणारेही परमात्माच आणि ज्यांचा संहार होतो, संहार करणारेही परमात्माच आणि ज्यांचा संहार होतो तोही परमात्माच. म्हणजे परमात्मा पालनही करतो, सर्जनही करतो आणि संहारही करतो म्हणून तोच परमात्मा. पुन्हा ज्यांचा संहार होतो तोही परमात्मा. म्हणजे नदीचे जसे अनेक प्रवाह होतात आणि परत ते एक होतात तसं हे अर्थ आहे. ते एक असून अनेक होतात आणि अनेक होऊनही एकच असतात. असा कोण? असा हा वासुदेव. आणि म्हणून हा वासुदेवाचा महिमा. वासुदेवच सर्वमिती हा गीतेचा मंत्रच आहे. वासुदेवच सर्वत्र आहे, यत्र तत्र सर्वत्र वासुदेव आहे. त्यानेच हे सगळं मायेने अच्छा दिलेले आहे. हा इथे अर्थ घ्यायचा. श्लोक 89. 710 नाम बघतो आपण. सर्वासु निलयः. ओम सर्वासु निलयाय नमः. सर्व एवासवः प्राणा जीवात्मके यस्मिन्नाश्रये निलीयन्ते सह सर्वासु निलयः. सर्वासु निलयः नाम काय असेल पटकन तेही कळत नाही कधी कधी. सर्व जीवांचे असु, सर्व इथे 3 शब्द येतात. सर्व, असु आणि निलयः.
सर्व जीवांचे असू म्हणजे प्राण. प्राणाला असू शब्द आलाय. गतासून गतासूंश्च गीतेमध्ये हा श्लोक आलेला आहे. असू सगळ्यांचे, गेलेल्यांचे प्राण आणि न गेलेल्यांच्या प्राणांच्या बाबतीत तू शोक करू नकोस, असं भगवंताला 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितलंय. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. असू शब्द तिथे येऊन गेलाय. किंवा असुषु रमते, जे नेहमी प्राणामध्येच म्हणजे आपल्या उपभोगामध्येच रमलेले असतात त्यांना असुर म्हणतात. हे सुद्धा आता दैवासुर संपत्ती योग ऐकताना आपण त्याचा अर्थ बघणार आहे. गीतेमध्ये आहे तो श्लोक. सर्व जीवांचे असू म्हणजे प्राण आणि ज्यांच्यामध्ये ते राहतात किंवा ज्यांच्यामध्ये ते लीन होतात. सर्वेषाम असूनाम नीलयः, सर्वासु नीलयः, सर्वांच्या प्राणामध्ये जे विलीन होतात, प्रलीन होतात, म्हणून त्याचं एक नाम सर्वासु नीलय म्हटलंय. नीलय म्हणजे राहण्याची जागा, वास किंवा स्थान किंवा घर, नीलयाचा अर्थ. सर्व प्राणांचे जे राहण्याचे स्थान आहे, आश्रय आहे, जो आहे तो कोण? तर परमात्मा. म्हणून त्याचं एक नाम सर्व असु नीलय म्हणजे सर्वांच्या प्राणाचे स्थान असणारा, राहण्याचं स्थान असणारा, आधार आश्रयस्थान असणारा तो, म्हणून सर्वासु नीलय म्हटलंय. जी काही हालचाल या जगात दिसते ती सगळी प्राणलक्षणं होय. यत्र तत्र धूमः, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, हा एक सिद्धांत आहे. जेथे जेथे, यत्र यत्र म्हणजे जेथे जेथे, धूमः म्हणजे धूर आहे, तत्र तत्र वह्निः तेथे तेथे अग्नी आहे. हा तार्किक सिद्धांत आहे. अनुमानाच्या आधारावर हा सिद्धांत सांगितला जातो. म्हणजे एक लक्षण पाहून त्याचं मूल कारण काय याचा पत्ता लागू शकतो. जिथे धूर दिसतोय म्हणजे अग्नी दिसतोय किंवा धूर दिसतोय तिथे अग्नी आहेच असं जेव्हा म्हटलं जातं, धूर आहे तिथे अग्नी आहेच, हे अनुमानाने सिद्ध केलं जाऊ शकतं. म्हणजे मूल कारण कोणतं आहे त्याचा पत्ता लागू शकतो. म्हणून म्हटलं जातं यत्र यत्र गतिः तत्र तत्र प्राणः, असा न्याय आहे. हा सर्व हालचालींचे निमित्त असलेला प्राण, ज्याच्यामुळे सगळ्यांची हालचाली होत असतात, हालचाल जगात दिसते, तो कोण? तो प्राण. अखेर कुठे विसावतो किंवा कुठून प्रगटतो? वायू आकाशात विलीन होतो आणि तेथूनच तो उद्भूत होतो. प्राण सुद्धा तसाच आकाशवत अव्यक्त परमात्म्याच्या ठाई विलीन होतो, तेव्हा त्याची गती कुंठित होते. मग तो कोणत्याही लोकाला जात नाही, तो वैकुंठवासी होतो, स्वस्थ होतो. पण याला परमगती म्हटलेलं आहे. परमगती होय. यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असं वर्णन गीतेत आलेलंच आहे की जिथे गेल्यानंतर पुन्हा परतायचं नसतं. ते धाम कोणतं? तर माझं होय, माझंच धाम आहे ते, माझीच प्राप्ती तुम्हाला होऊ शकते. गुणबद्ध जीव गुणानुसार भ्रमत राहतो. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, सात्विक लोक ऊर्ध्वम म्हणजे उच्च गतीला जातात, ऊर्ध्वगतीला जातात. मध्ये तिष्ठन्ति राजसाः, राजस वृत्तीचे लोक, राजस गुण असणारे लोक मध्ये अडकतात. आणि जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसाः, आणि तामसी लोक त्यांचं अधःपतन होतं म्हणजे अधोगतीला जातात. ही सगळी त्रिधा गती दाखवून दिलेली आहे गीतेमध्ये, 3 प्रकारची गती. पण जो गुणातीत झाला आहे, या त्रिविध गुणांच्याही पार गेलेला आहे, गुणातीत, त्याला आत्मगती वाचून दुसरी कुठलीही गती नाही. आणि ही जी आत्मगती आहे उर्फ गती निरोध, तोच सर्वासु नीलय परमात्माच होय. कल्पांती सर्व सृष्टी तत्वे प्राणाबरोबर परमात्म्याच्या ठाई विलीन होतात, म्हणूनही तो सर्वासु नीलय म्हणावयाचा. कल्पारंभी परत ती सृष्टी तत्वे परमात्म्याच्या प्राणाबरोबर बाहेर पडतात. कल्पांती लीन होतात, प्रलीन होतात परमात्म्याच्या ठाई, आणि कल्पारंभी ती परत सृष्टी तत्वे परमात्म्याच्या प्राणाबरोबर बाहेर पडतात. यालाच अनुलक्षून नारदाने म्हटलंय, मरीच विश्राम मुनयो प्राणेभ्यो हमच जज्ञिरे. पिंड घ्या की ब्रह्मांड घ्या, दोन्हीकडे एकच सूत्र आहे. आत्म्याच्या ठाई सर्व प्राण सर्व शक्ती निहित होतात.
वायुः अनिलम अमृतम अथ इदम भस्मांतम शरीरम. मुक्त पुरुषाचे प्राण अनिल म्हणजे निस्पंद होऊन, अमृत म्हणजे चयापचयरहित होऊन बसतात. जे मुक्त असतात त्यांचे. कल्पांती सर्वांचेच प्राण परमात्म्याच्या ठाई विलीन होतात, पण कल्पारंभी ते पुन्हा गुणकर्मानुसार जन्म घेतात. परंतु जे मुक्त पुरुष असतात, जे या सगळ्यातून बाहेर पडलेले असतात, ते मात्र मुक्त होतात. त्यांना हा यातायात करावा लागत नाही. म्हणजे त्यांचे हे यातायात ज्ञानाने त्यांना मुक्तीपर्यंत घेऊन जातात. त्यांना परमगती मिळते. आणि असं स्थान कोणतं? सर्वात सुनिलय असं स्थान म्हणजे तोच परमात्मा होय. श्लोक 89. 711 नाम अनलः. ओम अनलाय नमः. आदिशंकराचार्य भाष्यात लिहितात की अलम पर्याप्ती ही शक्ती संपदाम नास्य विद्यत इति अनलः. भगवंताची शक्ती आणि संपत्ती, संपदा म्हटलेलं आहे. संपत्तीचा कधीही अलम म्हणजे समाप्ती नाही. अलम पर्याप्ती ही म्हटलेलं आहे, म्हणजे कधीही त्याची समाप्ती नाही, मर्यादा नाही त्याला काही. अनलमध्ये 2 शब्द आहेत. अन उपसर्ग लागलाय आणि अलम. अलम म्हणजे समाप्ती, पुरेसे असा अर्थ घ्यायचा. आणि अन म्हणजे नाही. हा उपसर्ग नाही या अर्थाने अन. म्हणजे ज्याच्या वैभव, सामर्थ्य, ऐश्वर्याला मर्यादा नाही, समाप्ती नाही. म्हणून परमात्मा कसा आहे? अनलह. अलम पर्याप्ती म्हटलाय. ज्याच्या विभूतींना अंत नाही. भगवंतांनी सांगितलेलं आहे, भगवत वचनच आहे गीतेमध्ये की नांतोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप. त्याची महानता अमर्याद आहे. माझ्या विभूतींना, दिव्य विभूतींना अंत नाही. स्वभावतात जो नामरूपादींच्या पलीकडे आणि सर्वव्यापी आहे. म्हणून भगवंत म्हणतात माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. भगवान अनंत, असीम, अगाध आहेत. भगवंतांनी विभूतीच्या उपक्रमामध्ये आणि उपसंहारामध्ये, ज्या गीतेमध्ये दोन्ही ठिकाणी म्हटलंय की माझ्या विभूतीचा अंत लागत नाही. सीमेच्या दृष्टीनेही भगवान असीम आहे. सीमा 2 प्रकारची असते, एक कालकृत आणि एक देशकृत. म्हणजे अमुक वेळी उत्पन्न झाला, अमुक वेळेपर्यंत राहिला, ही कालकृत सीमा झाली. आणि येथून तेथपर्यंत ही देशकृत सीमा झाली. भगवान अशा सीमेत बांधले गेलेले नाहीत. तळाच्या दृष्टीने भगवान कसे आहेत? अगाध आहेत. अगाध शब्दात सुद्धा गाध तळाला म्हणतात. जसं पाण्याच्या खाली तळ असतो, ज्याला तळ नाहीच, असा अथांग खोल असा अगाध याचा अर्थ घ्यायचा. अशा प्रकारे भगवंताच्या शक्ती आणि संपत्तीचा कुठेही मर्यादा नाही, कुठेही पूर्णता नाही आहे. तो असीम आहे, अगाध आहे, अमर्याद असाच आहे. आणखीन एक अर्थ आहे अनलचा, अग्निस्वरूप. परमात्मा अनलही आहे, अग्निस्वरूप म्हटलंय असंही म्हणता येईल. म्हणजे ऊब हे जीवनाचं गमक आहे. ज्या शरीरामध्ये ऊब नाही, जे प्रेतवत थंड झाले आहे, गार पडले आहे, ते निर्जीव शरीर म्हणता येईल. पण जिथे तो आहे, ऊर्जा आहे, तेज आहे, तेव्हा ते शरीर कसं आहे? उत्साही किंवा चैतन्य त्यात आहे. बाकी शरीराला, निर्जीव शरीराला मृत समजलं जातं. त्यामुळे अग्नी म्हणजे जीवन होय. परमात्म स्वरूप अग्नी हा सर्वांना प्रकाशकत्वामुळे, सत्ता आणि औष्णव्यामुळे जीवन देणारा होय. जो आपल्यामध्ये आहे आत्मा, तो कसा आहे? अग्निस्वरूप म्हणजे प्रकाशकत्व देणारा, सत्ता देणारा. आणि त्याच्या औष्ण्यामुळे आपल्याला जीवन मिळतं. अग्नीच्या दाहकता आणि प्रकाशकता या 2 शक्ती आहेत. परमात्म्याच्या ठाई जो चिदग्नी आहे, त्याच्याही त्या 2 शक्ती आहेत. म्हणून परमात्मा काय म्हटलंय? अनल. याही अर्थाने तो आहे. जे काही प्रकाशित होतं ते सारं त्या चित तेजानेच होत आहे. त्याच्या प्रकाशा वाचून कोणतीही वस्तू असल्याचं कळू शकत नाही. अर्थात तिला सत्ता लाभते, जीवनाचा उबारा लाभतो. तो त्या चित तेजामुळेच होय. इथे अग्नीचे प्रकाशकत्व आणि जीवनदातृत्व, उष्णत्व वा सत्तादातृत्व एकवटलेले आहे
असं म्हणता येईल. अर्थात अग्नीच्या 2 शक्ती म्हणण्यापेक्षा अग्नीची दुहेरी शक्ती म्हणणं बरं होईल. परमात्म्याच्या चिद्रूप अग्नी जणू हे विश्व उजळत आहे आणि जळतही आहे. तेजोभिरापुरे जगत्समग्रम भासस्तवोग्राह प्रतपंती विष्णू. अर्जुनाने विश्वरूप बघताना बघितलेलं आहे. भगवंताचं तेज हे विलक्षण असंच आहे, जेणेकरून विराट भगवंताचं तेज उग्रही आहे आणि संपूर्ण जगताला परिपूर्ण प्रकाशित करीतही आहे. असं सगळं वर्णन अर्जुन विश्वाचं ते चिन्मय रूप पाहून म्हणतोय. गीतेमध्ये आपण बघितला तर श्लोक. प्रत्येक वस्तू त्या प्रचंड चित्त तेजाने जळत आहे, उजळत आहे. असे त्या अनल परमात्म्याचे विश्वरूप दर्शन अर्जुनाला त्या ठिकाणी जेव्हा झालं तेव्हा त्याच्या मुखातून निघालं की तेजोभिरापुरे जगत्समग्रम भासस्तवोग्राह प्रतपंती विष्णू. अनलपद अन आणि ल अथवा अन आणि अलम अशाही प्रकारे लावता येतं. जिथे अग्नी आहे तिथे प्राण आहेच. प्राणाशिवाय अग्नीचं अस्तित्व संभवत नाही आणि म्हणून तो अनल म्हणजे अनवान म्हटलेला आहे. परमात्मा हा जीवनरूप अग्नी आहे आणि त्याच्याशी प्राण हा सदैव युक्त असतो. प्राण गेला की अग्नी शमला असे समजले जाते. केन प्राण प्रथम प्रैतियुक्त या प्रश्नाचं उत्तर चिदग्नी असे आहे. त्या चित स्वरूप अग्नीचे प्रेरिलेले प्राण जे आहे ते हालचाल करीत असतो. दुष्पुरेणानलेन च या गीतावचनात अनलाचे म्हणजे अनलम पण व्यक्त झालेले आहे. अनलपण जे आहे ते व्यक्त झाले. दुष्पुरेण अनलेन काम असा आहे, हा अतिशय कामाग्नी कठीण आहे, दुर्लभ असा, म्हणजे ज्या ठिकाणी कामाग्नी संबंधाने तो शब्द आलेला आहे. कधीही तृप्त न होणारा हा कामाग्नी या संबंधाने तो शब्द आलेला आहे. पण अग्नी सर्व काही भस्म करून परत अधिक भक्षायला सिद्ध असतो, म्हणून तो अनल म्हणजे कधीही पुरे असं नाहीच अग्नीचं. या अर्थानेही तो अलम म्हणजे पुरेसं नाही म्हणूनही, किंवा ज्याची शक्ती संपदा ही ऐश्वर्य वैभव हे सगळं अमर्याद आहे, कुठेही परिपूर्ण नाही, सतत अगाध असीम असंच आहे, ज्याचा काही ठाव लागत नाही, असाही याही अर्थाने तो अनल आहे. परमात्मा स्वरूप चिदग्नीला हे विश्वास पेटवणं पुरत नाही, त्याला पुरून तो उरतो, म्हणून तो काय अनल. हा शब्द याआधी पण आपल्या, हे नाम याआधी पण येऊन गेलेलं आहे आणि इथेही आपण ते पुन्हा एकदा बघितलंय. श्लोक 89 712 नाम बघतो आपण. दर्पहा. ओम दर्पघ्ने नमः. धर्माविरुद्धे पथितिष्ठताम दर्पम हंतीति दर्पहा. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की धर्माविरुद्ध, पथी म्हणजे मार्गात, धर्माविरुद्ध मार्गात तिष्ठताम म्हणजे राहणाऱ्यांचा दर्प, उन्मत्तता, हंती इति नाहीशी करणारा, म्हणून भगवंताचं एक नाम दर्पहा. गोवर्धन पर्वत पूजा हा मुख्य उद्देश ठेवून ज्यावेळी हा दर्पहा झाला, म्हणजे गोवर्धन म्हणजे गायीच्या सर्व प्रकारे संरक्षणासाठी गोपांना एकत्रित करून धनिकांची सावकारांची पूजा नव्हे, तर ज्या पर्वतामुळे गायींचे गोधनाचे संरक्षण होते हे सांगत त्या गोवर्धनाची पूजा करा, असं भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं होतं. विष्णू अवतार घेतलेल्या श्रीकृष्णांनी. इंद्रपूजा म्हणजे धनिकांचे पूजन ते बंद करायला लावून सहजच ज्या मुरलीधराने इंद्राचे गर्वहरण केले, दर्प म्हणजे गर्व या अर्थानेही, म्हणजे आणि हा म्हणजे हंती नाहीसा करणारा, इंद्राचं गर्वहरण केलं, म्हणूनही तो कसा विष्णुअवतार श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा श्री नारायण दर्पहा म्हणावयाचा. भगवत वचन आहेच गीतेत. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधैश्च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. अहंकार, बल म्हणजे आग्रह, दर्प म्हणजे घमेंड, कामं क्रोध म्हणजे कामना आणि क्रोध यांचा
संश्रिता हा आश्रय घेणारी. 16व्या अध्यायात दैवासुर संपत्ती विभाग योग जो समजवला आहे त्यामध्ये हा श्लोक आहे. यांचा आश्रय घेणारे हे सगळे माणसं अहंकारी, आग्रही, घमंडी, कामना आणि क्रोध असणारी, आपल्या आणि दुसऱ्यांच्या शरीरात राहणाऱ्या मज अंतर्यामीचा द्वेष करतात. सर्वांठाई ईश्वर आहे म्हणतात ना, म्हणून जो मी राहतो सर्वांतर्यामी त्याचा मात्र हे लोक द्वेष करतात आणि दुसऱ्यात दोषदृष्टी ठेवतात. म्हणजे जणू काही माझाच द्वेष करतात, कारण मी अंतर्यामी आहे. माझ्यातली दुसऱ्यांच्यातली दोषदृष्टी काढणे म्हणजे जणू माझा द्वेष करणे. भगवंताशी वैर म्हणजे हृदयात ज्या सद्वृत्ती सत्प्रवृत्ती स्फुरण पावतात त्यांचा तिरस्कार करीत त्याविरुद्ध आचरण करणाऱ्याला मी वारंवार आसुरी योनीत ढकलतो, असं भगवंत म्हणतात. दर्प हा असा हा त्यांच्या दर्पाचे हनन करतो. दुसरं पद जे हाल आहे, संस्कृतमध्ये हा या धातूचा अर्थ आहे सोडणे, त्यागणे हा असून गौणतः त्याचा अर्थ असा केला जातो की हा म्हणजे नष्ट करणे, मारणे. प्राधान्यता अर्थ आहे सोडणं किंवा त्यागणे. जहाती हा मूळ धातू आहे आणि जहाती हे क्रियापदाचं रूप आलं की त्याचा अर्थ आहे सोडणे, त्यागणे. हे पण क्रियापद आपल्याला बरेच वेळा आलेलं आहे. पण गौणतः जर त्याचा अर्थ घेतला हाचा तर नष्ट करणे, मारणे असाही अर्थ आहे. हंती असा अर्थाने हनहंती असेही म्हटलं जातं. गीतेमध्ये जहाती क्रियापद वेगवेगळ्या अर्थानं आलाय. वी उपसर्ग लागून असेल हाला, हा या मूळ धातूला वी जर उपसर्ग लागला असेल तर विहाय असं रूप तयार झालंय. विहायचा अर्थ आहे त्याग करून. वासांसी जीर्णानी यथा विहाय या श्लोकामध्ये अध्याय 2 गीतेतला आणि 22वा श्लोक यामध्ये दोनदा विहाय हे रूप आलेलं आहे, म्हणजे त्याग करून, सोडून अशा अर्थाने. पुढे बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते दुसऱ्याच अध्यायातील 50वा श्लोक. इथे सुद्धा शुभ आणि अशुभ दोन्हीचा त्याग करणे म्हणजे त्यातून मुक्त होणे असा जो असतो तो स्थितप्रज्ञ म्हटलेला आहे. पुन्हा दुसऱ्याच अध्यायामध्ये 55वा श्लोक आलाय. या ज्या प्रजहाती यदा कामान, इथेही सर्व कामनांचा त्याग करून प्रजहाती, प्र उपसर्ग लागलाय, हा धातू मूळ आहे आणि प्रजहाती म्हणजे सगळ्या कामनांचा त्याग, सोडून देणे या अर्थाने आलाय. म्हणजे कधी त्यागणे, सोडणे, तर कधी नष्ट करणे, मारणे या अर्थाने सुद्धा हा धातू वापरला जातो. इथे दर्प हा म्हणजे ज्याचा दंभ, दुष्टांचा दंभ, अभिमान दूर करणारा, नष्ट करणारा, म्हणून हा दर्प हा असा अर्थ घ्यायचा. मधुसूदन हा असं जे म्हटलेलं आहे इथे सुद्धा विरहा असंही काही ठिकाणी आलं. विरहा म्हणजे प्रतिपक्षातील वीरांचा संहार करणारा, शत्रूंमधील जे वीर आहेत त्यांचा हा म्हणजे जहाती नाश करणारा, नष्ट करणारा, संहार करणारा वीरहा असंही नाम एक आलेलं आहे. 166वं नाम आलेलं आहे आपलं. पुन्हा कामहा असंही एक नाम आहे. कामहा म्हणजे कामनांचा नाश करणारा, कामना नष्ट करणारा. जे सज्जन असतात, सद्वृत्ती ज्यांची असते, सत्प्रवृत्ती असते किंवा ज्यांना काहीच उत्तम करण्याचा ध्यास असतो अशा भक्तांच्या कामनांचा हा नाश करतो, नष्ट करतो. त्यांच्या या नको त्या कामना ज्या येतात त्यांना आपोआपच भगवंत नष्ट करतो, कारण हे भक्त त्याचे अत्यंत आवडीचे असतात, आवडते असतात आणि म्हणून त्यांच्यातल्या नको त्या गोष्टींचा, कामनांचा हा नाश करतो. म्हणून कामहा असंही एक नाम आलेलं आहे. दर्पहा, दर्पदो आणि दृप्तहा हे या श्लोकातलं हे 3 जे आले नाम, दर्पहा, दर्पदह आणि दृप्तह, हे त्याला त्रिक म्हणता येईल. त्रिक म्हणजे 3 पद. ह्या पदातून एक विचार प्रगटला आहे. एक पद जर घेतले तर तो विचार एकांगी होईल. तर एकटंच घेतलं दर्पहा किंवा दर्पदा पुढे येणारे आपल्याला किंवा दृप्तह, जर एकटं घेतलं तर तो विचार एकांगी होईल. विचाराची समग्रता आकळली जावी याची विष्णू सहस्रनामामध्ये चिंता केलेली आहे. म्हणजे समग्र दर्शनच जे असतं
तेच भगवत दर्शन किंवा आत्मदर्शन होय. समग्राचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा हे सगळ्याचं दर्शन होणं विश्वरूप दर्शन होय. कोणतंही एकांगी दर्शन हे सम्यक दर्शन असू शकत नाही असं म्हटलंय. म्हणून विष्णू सहस्रामध्ये असे अनेक नामं आली आहेत बघा. कृताकृत म्हणजे केलेला आणि अकृत म्हणजे न केलेला एकत्र आलाय. भोजनम भोक्ता पुन्हा एकत्र आलेत हे दोन्ही नामं. वामनः प्रांशुः, निमेषः अनिमेषः, कामः आणि कामकृत, क्रोधः आणि क्रोधकृत जे क्रोधाचा नष्ट करणाराही आहे आणि क्रोध वाढवून योग्य ते आचरण करणारा असंही आलेलं आहे. कामः कामनांचा त्याग करणारा आणि कामकृत कामना वाढवणाऱ्या. पण कोणत्या कामना? धर्माला अनुकूल असणाऱ्या. हा सुद्धा उल्लेख आपल्याला 7व्या अध्यायात आलेला आहे गीतेच्या सुद्धा. म्हणजे ही सगळी भगवंताचीच नाम आहे, विरोधी किंवा त्या दृष्टीने अनुकूल अशी. एको नैकः असे आले म्हणजे एकच हा किंवा नैकः अनेक रूपाने. दंडः दमयिता आणि दमहा असं 3 पदांमध्ये एकत्र आलेलं आहे. नियंता नियमो यमः असे हे त्रिक आले आहेत. शब्दातिगः शब्दसहा इत्यादी अशी अनेक नामं विष्णू सहस्रनामामध्ये त्रिक किंवा 2-2 पदाने एकत्र अशी आली आहेत. म्हणजे एकत्रित विरोधी पदांची एकके म्हणजे एकत्रित कृताकृत केलेले आणि न केलेले अशा अर्थाने कामः आणि कामकृत म्हणजे एकत्रित विरोधी पद एकके किंवा द्विके किंवा त्रिके आता इथे आलेली आहेत. वस्तुतः जिथे विरोधदर्शक किंवा पृथकदर्शक किंवा अभावदर्शक आली ती फक्त त्यासाठीच नव्हे तर व्यापक समग्रता दर्शक अर्थ दर्शित होण्यासाठी आहे. समग्रता दाखवण्यासाठी आहे. जणू काही परमात्म्याची व्याप्ती त्याची समग्रता व्यक्त केली गेली आहे. इथे दर्पः दर्पद आणि द्रुप्तः या पदत्रयात तेच लक्षित आहे. बलदृप्त हिरण्यकश्यपू रावणादी अहंकारी कंसादी उन्मत्तांचा निपात करणारा म्हणून दर्पः. दर्पदः आणि द्रुप्तः म्हटलं आहे. द्रुप्त म्हणजे प्रचंड उग्र गर्विष्ठ. इथे या नामामध्ये द्रुप्तः न म्हणता द्रुप्तहाने म्हटलंय. द्रुप्तचा अर्थ आहे येणारे हे नाव पुढे. द्रुप्तचा अर्थ आहे प्रचंड उग्र गर्विष्ठ. या नामात द्रुप्तः न म्हणता दर्पः म्हटलाय. श्रीरामांनी रावणासारखा अतिअहंकारी मारला, त्याचा वध केला. पण बिभीषणला त्याचं जे अर्ध्वदेहिक यथासांग करून घेतलं. जे रावणासारखा अतिअहंकारी होता त्याचा वध केला पण मरणांते वैर नाही म्हणून बिभीषणाकडनं त्याचं सगळं शेवट करून घेतला. अहंकारी रावणाचा दर्प ठेचून काढला, नष्ट केला. म्हणजे वस्तुतः त्या व्यक्तीचा नव्हे तर अहंकारी शक्तीचा नाश करणारा हा आहे. बल हवेच, पण अहंकारी बल दुर्बलांना त्रास देणारे असेल तर त्यांना नष्ट करायला हवे, ही भगवंताची वृत्ती होती. अन्यथा समाज राष्ट्र विश्वालाही त्याच्या या अहंकाराग्नीत होरपळायला होतं. म्हणून हा दर्पहा बनून साऱ्या विश्वाचं कल्याण करतो. म्हणून परमात्म्याचं एक नाम दर्पहा. श्लोक 89 713 नाम बघतो आपण. दर्पदहा. ओम दर्पदाय नमः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की धर्मवर्त्मनी वर्तमानानां दर्पण ददातीति दर्पदहा. म्हणजेच धर्ममार्गाने जाणाऱ्यांना धर्मवर्त्मनी म्हटलंय. वर्त्मनी वर्त्म म्हणजे मार्ग. संस्कृतमध्ये वर्त्मचा अर्थ आहे मार्ग. वर्त्मनी म्हणजे मार्गात किंवा मार्गाने जाणारे. धर्ममार्गाने जाणाऱ्यांना गौरव स्वाभिमान देणारा दर्पदह. दर्प म्हणजे ज्याला काय म्हणता येईल अभिमान स्वाभिमान अशा अर्थाने पण. आणि द म्हणजे देणारा. म्हणजेच जे नीतीने वागतात त्यांना अभिमान देणारा. जे नीतिमान आणि गुणसंपन्न आहेत त्यांच्यामध्येही धर्मशील व गुणवंतांमध्येही आपण सर्वश्रेष्ठ व्हावे अशी प्रबल आकांक्षा जो करतो हा श्रेष्ठ थरीचा
आत्मगौरव त्याला मग देणारा. काही असतात असे की जे नीतिमान असतात, धर्माने वागणारे असतात, उत्तम गुणसंपन्न त्यांच्या असतात. अशा या धर्मशील आणि गुणवंतांमध्ये आपण श्रेष्ठ आहोत ही त्यांची एक आकांक्षा असते किंवा त्यांना ते स्वाभिमान आलेला असतो. पण यांचा हा स्वाभिमान, यांचा हा गौरव, आत्मगौरव हा त्यांना देणारा, जे भक्त आपले सर्व गुण त्याच्यापायी समर्पित करतात. आता मागचं नाव आपण बघितलंय दर्प. हा म्हणजे असुरांचा दर्प चूर्ण करतो. दर्प म्हणजे हाच अभिमान, गर्व ज्याला म्हणता येईल. आणि हा आलाय शेवटी तिथे. हा म्हणजे हनन करणे, नष्ट करणे या अर्थाने. हाही अर्थ आपण बघितलाय. मग त्यांना तशा प्रकारचा दंड तो देतो. अभिमान त्यांचा वाढतो तेव्हा. जर त्यांचा अभिमान वाढला तर मग त्यांचा दर्पणाट नष्ट करणारा, त्यांना योग्य प्रकारे दंड देणारा, वेळ पडली तर वध करून देणारा, म्हणून दर्प हा. इथे दर्पदा म्हणजे जे भक्त आहेत, ज्ञानी आहेत, उत्तम नीतिमान आहेत, त्यांना मात्र हा स्वाभिमान देणारा, गौरव देणारा, त्यांचा स्वाभिमान वाढवणारा जणू काही. देवांचा, सत्वगुणींचा दर्प म्हणजे स्वाभिमान तो वाढवितो. इथे दर्पद म्हणजे दर्प देतो. दर्प म्हणजे बलाचा उद्रेक ज्याला म्हणता येईल, हाही अर्थ आहे. म्हणजे अति वाढणे हा उद्रेक. बलाचा जो उद्रेक आहे तो अति वाढणे हा उद्रेक म्हटलाय. देवांचा उद्रेक जगाच्या कल्याणाला, समृद्धीला कारण होतो. जेव्हा बल असतं त्यांच्याजवळ तो वाढतो, कारण अभिमान आलेला असतो. आणि तो वाढला की ते देवांचा उद्रेक जो म्हटलेला आहे तो जगाच्या कल्याणासाठी आहे, समृद्धीसाठी कारण होतो. अशा दैवी बलाचे भगवंत आप्यायन करतो, गुणन करतो, म्हणजेच त्या सगळ्यांचं तो गौरव करतो. जसं शंकर म्हणजे महादेव, त्यांच्या बलाचा उद्रेक केव्हा झाला तर त्याच्या हलाहल पानामध्ये दिसून येतो. त्यामुळे झालं काय तर जगावरील संकट टळलं. समुद्र मंथनातून निघालेले हलाहल महादेवाने पिऊन पचवले. आता पचवले म्हणजे पोटात जाऊन घटकांमध्ये रूपांतर होणे, इतकाच अर्थ आपल्याला माहिती आहे पचवणीचा अर्थ. नाही तर मग मानसिकरित्या एखादी गोष्ट स्वीकारणे, दुःख सहन करणे किंवा एखादी गोष्ट आत्मसात करणे, यालाही आपण पचवणे असं म्हणतो. पण बल, बुद्धी, संपत्ती आणि श्रम या चतुरंग बलाचा म्हणजे सर्व शक्तीचा निष्काम भावनेने लोककल्याणार्थ विनियोग करण्यातच आपलं परमश्रेय आहे. या श्रद्धेचे, साधनेचे आणि निष्ठेचे नाव आहे देवत्व. त्याचा महान आदर्श म्हणजे श्रीशंकराचं चरित्र, आणि त्यामुळेच त्याला महादेव असं म्हटलंय. आणि या अशा महादेवानी हे जगावर जे संकट आलंय, समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल जेव्हा इकडे तिकडे पसरलं असतं तर गोंधळ झाला असता, भयंकर गोष्ट घडली असती, म्हणून भगवंतांनी ते हलाहल पिऊन पचविले. असा हा म्हणजे हा दर्प सुद्धा त्याच्यामध्ये असणारा एक शंकरामध्ये, की मी ते करू शकतो. आणि भगवंतांनी, विष्णूंनी, नारायणांनी त्यांना ते त्यांचा आत्मगौरव जणू वाढवला देऊन. श्री शंकराचं हे चरित्र सगळ्यांना माहिती आहे, म्हणून त्यांना महादेव असं म्हटलं गेलं. असा हा देवांचा दर्प, दैवी संपत्तीवरील आत्यंतिक विश्वास तो परमात्मा वाढवित असतो. या दर्पामुळेच मनुष्य गडद निराशेतही आशा बाळगून असतो. जेव्हा हा दर्प असतो, अभिमान असतो, गर्व असतो, तेव्हा जे दैवी गुण असणारे असतात ते निराशेत सुद्धा आशा बाळगून असतात. त्यांना एक विश्वास असतो की आपण हे करू शकणार आहे. आणि हा त्यांचा विश्वास, हा त्यांचा दर्प, हा त्यांचा अभिमान हा कशासाठी असतो तर त्यांचं जीवन त्यागमय करण्यासाठी, बलिदान देण्यासाठी असतं. अशांचा दर्प भगवंत वाढवतात. दर्प 10 हे त्यांच्या या निष्ठेचं प्रमाण असतं, साक्ष असते. म्हणून परमात्म्याला, भगवान विष्णूला दर्पहा असंही म्हटलं आहे आणि दर्प 10 असंही म्हटलेलं आहे. जसा एखादा वैद्य एखाद्या रोग्याला उपास करायला सांगतो तर दुसऱ्याला पुष्टीवर्धक अन्न घ्यायला सांगतो, पण त्यात काही विसंगती किंवा विरोध नसतो. त्यात एकच सूत्र तो वैद्य अनुसरत असतो.
म्हणजे एकाला सांगतो पौष्टिक घ्या आणि एकाला सांगतो उपवास करा. तसं परमात्म्याचं आहे. ज्याचा दर्प विघातक असतो, जगाच्या नाशासाठी असतो, त्यांचा दर्प हा म्हणजे नष्ट करणारा असा हा दर्प हा पण होतो. आणि ज्यांचा दर्प, ज्यांच्या बलाचा उद्रेक, स्वाभिमान हा जगाच्या कल्याणासाठी असतो, उत्तमासाठी असतो, मग देव असो की सत्वगुणी असो, कोणी उत्तम गुण असणारे श्रेष्ठ पुरुष असो, त्यांचा दर्प मात्र हा वाढवतो. आत्मगौरव त्यांचा वाढवतो, त्यांचा स्वाभिमान वाढवतो, त्यांना स्वाभिमान देणाराही हा असतो. हाच आहे परमात्मा. म्हणजे दर्प हा सुद्धा हाच आणि दर्पदहा सुद्धा परमात्माच होय. ज्याचा दर्प नाहीसा करणे इष्ट, त्याचा तो दर्प नाहीसा करतोच. आणि ज्याचा दर्प वाढवणे इष्ट आहे, त्याचा तो वाढवतो. अशा आपततः विरुद्ध क्रिया पूर्ण सुसंगत करतात किंवा सुसंगत ठरतात व्यापक तत्वांच्या अधिष्ठानावर. या ज्या विरुद्ध क्रिया आहेत त्या पूर्ण सुसंगत ठरतात. कशावर? तर व्यापक तत्वांच्या अधिष्ठानावर. काय महत्वाचं आहे ते अधिष्ठानातच, ते अधिष्ठानच म्हणजे कोण? तर परमात्मा होय, अशा अर्थाने. म्हणून परमात्म्याचं आणखीही एक नाम दर्पदहा आहे. पुढे बघणार आहे आपण दृप्तहा. श्लोक 89 714 नाम बघतो आपण. दृप्तहा. ओम दृप्ताय नमः. स्वात्मामृतरसास्वादनात नित्यं प्रमुदितो सह दृप्तहा. आपल्या ठिकाणीच स्वात्मामृतरसास्वादनात म्हटलेलं आहे ना, म्हणजे आपल्या ठिकाणीच आनंदात रममाण असल्यामुळे अन्य कशाचीही क्षिती नसलेला, म्हणजे ज्याच्यात अपरंपार बळ आहे, ते बळ ज्याच्यात मावत नाही आहे, तो काय दृप्त म्हणावायचा. असा दृप्त दुसऱ्याचा नको तो दर्प जिरवू शकतो. ज्याच्या जो बळ असतं तोच दुसऱ्याचा अहंकार किंवा बल जिरवू शकतो, दर्प जिरवू शकतो आणि दुसऱ्याला हिंमत देऊ शकतो. म्हणून परमात्मा कसा आहे? दर्प हा पण आहे, दर्पदहा पण आहे आणि दृप्तहा सुद्धा म्हटलं आहे. दृप्त नरसिंहावतारातील भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा दर्प जिरवला. भक्त प्रल्हाद बाळाचा दर्प आत्मविश्वास वृद्धिंगत केला. म्हणजे हिरण्यकश्यपूचा दर्प जिरवला तर भक्त प्रल्हादाचा दर्प किंवा आत्मविश्वास हा वृद्धिंगत केला. कारण जळी स्थळी काष्टी पाषाणी माझा देव सर्वत्र आहे, हा आत्मविश्वास प्रल्हादाशिवाय कुळात नव्हता. म्हणून त्याशिवाय येतच नाही. जो भक्त असतो, नितांत भक्त असतो, भक्तोत्तम असतो, त्याच्याजवळच हा अहंकार असतो. प्रभू रामचंद्राने रावणाचा दर्प खरं दूषण त्रिशिरादी राक्षसांना वधून आणि प्रत्यक्ष त्या कुंभकर्णाला ठार करून जिरवला. आणि नल नील हनुमनादी वानरांचा दर्प समुद्रोल्लंघन, लंकादहन, सीताशुद्धी, सेतुबंधन इत्यादी सुयशाच्या योगे वृद्धिंगत केला. या वानरादी सगळ्यांचा म्हणजे प्रभू रामचंद्रांचे सगळे सेवक जे नल नील हनुमान इत्यादी होते, त्या वानरांचा दर्प त्यांनी वृद्धिंगत केला. कसा? समुद्रोल्लंघन झालं, त्यामुळे लंकादहन झालं, सीताशुद्धी झाली, सेतुबंधन सुद्धा एक मोठं कार्य झालं. म्हणजे हे सगळं सुयश होतं त्या वानरांचं. त्यांचं हा दर्प वृद्धिंगत केला. खरं दूषण त्रिशिरादी राक्षसांना मारून किंवा कुंभकर्णाला मारून रावणाचा दर्प थोडा खाली आला. हे दुहेरी कार्य तर स्वतः दृप्त होता म्हणून करू शकला, म्हणजे बलवान होता भगवंत, म्हणूनच हे अशा प्रकारचं कार्य तो करू शकला दुहेरी. आत्मशक्ती संपन्न, आत्मशक्तिमत्तेच्या प्रत्ययाने परिपूर्ण होता म्हणूनच करू शकला. हे उघडच आहे. दर्पण म्हणजेच दृप्तीकरण आणि दर्पहनन या सर्वांचा आधार काय आहे? एक आत्मशक्तीच आहे. आणि हे जे ओळखतो तोच दर्पहा, दर्पदो आणि दृप्तहा चे रहस्य ओळखतो. केनोपनिषदातील एक आख्यायिका आठवते. दर्पहा, दर्पदो आणि दृप्तहा या वचनावर चांगला प्रकाश टाकते. देवांना एकदा ब्रह्माने विजय मिळवून दिला
इथे ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव सृष्टीकर्ता हा नव्हे, तर ब्रह्मा म्हणजे भगवान विष्णू हा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे देवांना एकदा ब्रह्माने विजय मिळवून दिला. देवांना वाटलं अस्माकम एव विजय, हा आमचाच विजय आहे, अस्माकम एव अयम महिमा, हा आमचाच महिमा आहे, हा आमचा आम्ही मिळवलेला जय आहे, ही आमचीच महानता आहे, हा झालेला त्यांना दर्प. म्हणजेच मग भगवंतांनी काय केलं, त्यानंतर अग्नी वायू इत्यादी एक एक देवाला बोलवून त्यांच्या पुढे गवताची काडी टाकली आणि ती काडी टाकून ती जाळायला किंवा उडवायला सांगितलं. अग्नीला सांगितलं हिला जाळ, वायूला सांगितलं उडवायला. पण आत्मशक्ती वाचून त्यांना ते करता आलं नाही. म्हणजे भगवंताकडूनच अग्नी वायू ही सगळी जी आहेत पंचमहाभूत, ही सगळी भगवंतापासूनच उत्पन्न झालेली आहेत. भगवंतानेच त्यांना दिलेली ती शक्ती आहे. परंतु ती शक्तीच जर नसेल तर ते काहीही करू शकत नाही. भगवंतच तिथे असेल, भगवंताने दिलेली शक्ती आहे, त्या शक्ती वाचून त्यांना ते करता आलं नाही. अशा प्रकारे मानमर्दन वा दर्पदलन त्यांनी त्या सगळ्यांचं केलं. हे झालं दर्पहा रूप. इतकं सर्व करून त्या देवांना ते यक्ष बुचकळ्यात टाकून निघून गेले. हे झाले दृप्त रूप. परमात्मा हा असा दर्पहा, दर्पदा आणि दृप्तः आहे. तो असंशय आणि समग्र ज्ञानच मोचक आहे. हे ज्याला समजले ते असमूढः समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. असे हे ज्ञानीच सगळ्या पापातून मुक्त होतात. म्हणून भगवंताचं एक नाम जे आहे इथे तिन्ही शब्द एकत्र घेऊन आलेलं जे आहे की दर्पहा, दर्पदा आणि दृप्तहा, हे तिन्ही एकत्र जर घेतले तरी ते त्रिक रूपाने भगवंताचेच नाम आहेत. वेगवेगळ्या म्हणजे तिथे विरोधही आहे आणि सुसंगती पण आहे अशा अर्थाने. श्लोक 89 बघतो आपण. 715 नाम. अथ दुर्धरोथा पराजिता, ही जी ओळ आहे, हा अर्धा चरण जो आहे त्यातला दुर्धरः हा बघितला आपण मागचा नाम, आणि इथे अथ दिलाय आणि अथ नंतर पुन्हा अपराजितः असे 3 नामं घेतलेली आहेत. खरं तर अथ हे काही नाम नाही आहे, ते एक अव्यय आहे. विष्णू सहस्रनामामध्ये अशी पदं नाहीतच. जसं च हे एक अव्यय आहे, हे 6 वेळा आलाय, आणि या अर्थाने असेल तेव्हा च आलाय. एव म्हणजे असेच, च म्हणजे ठासून जेव्हा सांगायचं असेल तेव्हा एव हे अव्यय 2 वेळा आलाय. एवचे दोन्ही वेळा जे आलेले आहेत, एव आणि च हे दोन्ही वेळा आले आहेत. पुन्हा अथ, ननु इत्यादिकांप्रमाणे एव च हे संयुक्त पद मानणं शक्य असल्यास मग स्वतंत्र 4 वेळा आले असं समजायला पाहिजे. अथ मात्र एकदाच आलेला आहे. अशी ही 3 अव्यये पादपुरण म्हणून 9 वेळा आलेली सोडली तर बाकीची सगळी सुबंत नामं आहेत. सुबंत म्हणजे काय? संस्कृत व्याकरणामध्ये जे शब्द नाम, सर्वनाम म्हणजे सुप्रत्ययाने युक्त असतात त्यांना सुबंत असं म्हणतात. सुप अंत म्हणजे सुबंत. कोणते तर नाम आहे, सर्वनाम आहे. नाम म्हणजे राम आहे, श्याम आहे, बालक आहे, माला आहे, याला नाम म्हटलं जातं. आपण म्हणतोच जे आपण नामं आपले असतात ते. आणि सर्वनाम म्हणजे तो, हा, ती, त्या सगळ्या अशा अर्थाने सर्वनाम. म्हणजे कोणत्या मूळ शब्दाला प्रथमा ते सप्तमी विभक्तीचे प्रत्यय लावून वाक्यामध्ये योग्य तो प्रयोग केला जातो. म्हणजे नामांना किंवा सर्वनामांना विभक्ती प्रत्यय लागतात, त्यांना मग सुबंत असं म्हणतात. अथ आणि ओम हे 2 अव्यय शब्द जे आहेत ते मांगलिक मानले आहेत. अथ हे पद नेहमी आरंभ सूचक असतं, आरंभी असतं. परमात्मा हा सर्वादी सर्वारंभक असल्यामुळे तो अथ म्हणावयाचा, म्हणून अथ हे नाम घेतलेलं आहे. पण खरं हे नाम नाही आहे, पण तरी घेतलंय मांगलिक म्हणून या अर्थाने. ओम हे जसे एक महत्वाचं एकाक्षर परमात्मावाचक नाम आहे, तसे अथ काय द्व्यक्षर
ओमला एकाक्षर म्हटलंय आणि अथला द्व्यक्षर अ आणि थ दोन अक्षर आली आहेत म्हणून द्व्यक्षर म्हटलेलं आहे. ओम आणि अथ दोहोंचंही वजन सारखेच आहे, म्हणजे महत्व. ओमने वेदमंत्राचा उच्चार होतो, तर अथने शास्त्राधिकांचा आरंभ होतो. वेदमंत्र म्हणत असताना ओम आधी येतं आणि अथ हे शास्त्र इत्यादिकांचा अभ्यास असताना किंवा त्यातली वाक्य सांगत असताना अथने आरंभ होतो. जसं अथातो ब्रह्म जिज्ञासा हे एक वाक्य नेहमी येतं नारद भक्तिसूत्रातलं. हे अथातो भक्तिं व्याख्यास्यामः किंवा अथातो ब्रह्म जिज्ञासा, यानंतर ब्रह्म जाणण्याची इच्छा आहे. अथचा अर्थ यानंतर असं. खालचा एक आपण बघितला आता की अथातो भक्तिं व्याख्यास्यामः, म्हणजेच आता आम्ही ईश्वराप्रती प्रेमाची व्याख्या मी आता करेन, असं जेव्हा ऋषी मुनींनी जे केलेले आहेत काही शास्त्र लिहून त्या ठिकाणी अशा प्रकारची वाक्य असतात. अथ शिक्षां प्रवक्ष्यामि, किंवा आता मी सांगायला सुरुवात करीन, शिक्षा द्यायला सुरुवात करीन अशाही अर्थाने, म्हणजे त्याचं महत्त्व सांगीन, प्रवक्ष्यामि म्हटलेलं आहे. अशा प्रकारे अथ अशा वाक्यांमध्ये सुरुवातीला येतं. म्हणजे ग्रंथाची सुरुवात करताना अथने होते, जो ग्रंथाचा आरंभ आणि मंगलसूचक आहे. अथला काय म्हटलंय? मंगलसूचक किंवा ग्रंथाचा आरंभ. अथ शिक्षां प्रवक्ष्यामि म्हणजे शिक्षाचं वर्णन मी करीन, म्हणजे वर्णोच्चार इत्यादी. अशा प्रकारे नवीन ग्रंथ, नवीन प्रकरण, नवीन मुद्दा मांडताना अथ या अव्ययाचा प्रयोग केला जातो आणि तो सुरुवातीला केला जातो. म्हणूनही तो कसं आहे ते मंगल नाम म्हणता येईल, परंतु भगवंताचं हे नाम किंवा संज्ञा नव्हे. श्लोक 89 715 नाम बघतो आपण. दुर्धराः. ओम दुर्धराय नमः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की न शक्या धारणा यस्य प्रणिधानादिषु सर्वोपाधि विनिर्मुक्तत्वात् तथापि तत्प्रसादतः कैश्चित् दुःखेन धार्यते हृदये जन्मांतर सहस्रेषु भावना योगात तस्मात् दुर्धरः. न शक्या धारणा म्हणजे ज्याला धरून ठेवणं दुर्घट आहे असा तो दुर्धरः. किंवा पुढे म्हटलंय प्रणिधानादिषु सर्वोपाधि विनिर्मुक्तत्वात्, निरुपाधिक असल्यामुळे भगवंत सहजासहजी गवसत नाही. तथापि तत्प्रसादतः कैश्चित् दुःखेन धार्यते हृदये जन्मांतर सहस्रेषु भावना योगात तस्मात् दुर्धरः. म्हणजे धरण्याची इच्छा एखादा साधक करतो, परंतु पुरेसा विरक्त, एकनिष्ठ किंवा भक्त आहे, पण त्या मानाने जो भक्तोत्तम म्हणतात तसा नसल्यामुळे भगवंत क्वचित सापडतो त्याला, म्हणजे सापडला तरी सुद्धा त्याला धरून ठेवता येत नाही, म्हणून त्याला दुर्धरः म्हटलेलं आहे. दुर उपसर्ग लागलाय म्हणजे कठीण, दुर्लभ असा अर्थ असतो त्या दूरचा, आणि धरः म्हणजे जो धरून ठेवता येत नाही असा तो दुर्धरः. ध्यानामध्ये धारण करण्यास अत्यंत कठीण असाही आहे. योगीजनांनी अत्यंत एकाग्रतेने, सावधानतेने, सततच्या तपश्चर्येनेच त्याला प्राप्त केलेले असते. गीतेमध्ये भगवंत मान्य करतात की ज्यांचे चित्त अव्यक्ताकार केंद्रित झालेले आहे त्यांना जास्त क्लेश सहन कराव्यास लागतात. देहधारी व्यक्तींना अव्यक्त स्वरूप प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे. सगुण उपासना, निर्गुण उपासना सांगत असताना हे भक्तियोगात आलेलं आहे. देहधारी व्यक्तींना हे अव्यक्त स्वरूप प्राप्त करणं कठीण आहे, कारण परमात्मा हा अव्यक्त मूर्ती असल्यामुळे त्याला सहजासहजी आकळता येत नाही. अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर वाप्यते म्हणून गीतेत भगवंत म्हणतात. पण त्याचा अर्थ असा नव्हे की तो व्यक्त हे फार सुलभ आहे असे नव्हे. म्हणजे अव्यक्त तर सुलभ नाहीच, पण व्यक्त सुलभ आहे असाही याचा अर्थ नव्हे. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसाम हेही वचन आलेलं आहे गीतेमध्येच भक्तियोग समजावून देताना. या वचनातील अधिकतर या पदाकडे लक्ष द्यायला पाहिजे. क्लेशोधिकतरस म्हटलेलं आहे ना, म्हणजे या पदाकडे अधिक लक्ष, अधिकतरकडे.
व्यक्ताच्या उपासनेमध्ये क्लेश, व्यक्त म्हणजे समोर जे आहे ते, त्या व्यक्ताच्या उपासनेत क्लेश नाहीत असं नाही, त्यात क्लेश आहेतच, पण अव्यक्तोपासनेत ते अधिक आहे. जे दिसत नाही आहे, समोर नाही आहे, निराकार आहे, त्यामध्ये ते अधिक आहे असं म्हटलंय. तुम्ही सगुणोपासना करा की निर्गुणोपासना करा, दोन्हीकडे भरपूर क्लेश आहेत. आकाशवत निराकार आणि निर्गुण परमात्मा. जसं याज्ञवल्काच्या शापाने, नाही त्याआधी एक श्लोक बघूया आपण, गीतेतला श्लोक आहे. अच्छेद्यो यमधायो यमक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगत स्थाणो नित्य सर्वगत स्थाणो रचलोयम सनातनः. दुसऱ्या अध्यायातला हा श्लोक आलेला आहे. कसा आहे आत्मा, आत्मा असो की परमात्मा असो, हा कसा आहे, अच्छेद्य आहे. म्हणजेच शस्त्राने छेद्य म्हणजे छेदता येत नाही, लागलेला आहे म्हणजे छेदता येत नाही, अच्छेद्य. छेद्याचा अर्थ शस्त्राने, मंत्राने, शापाने ज्याला कापता येतं. पण कापता कशाला येतं, तर शरीराला कापता येतं, परंतु आत्म्याला नाही. आत्म्याचं जेव्हा वर्णन आलंय, देही शरीरी याचं वर्णन जेव्हा आलंय, तेव्हा त्याला अच्छेद्य म्हटलेलं आहे. अदाह्य म्हटलेलं आहे, म्हणजे हा दाह्य शरीर जाळलं जाऊ शकतं, पण आत्मा हा अदाह्य आहे. शापाने किंवा अग्नीने हा जळू शकत नाही. शापाने जळतो, अग्नीने जळत नाही. कोण, तर देही. पण शरीर जळतं, शापाने जळतं, अग्नीने जळतं. जसं अच्छेद्य जे म्हटलेलं आपण की याज्ञवल्क जे मुनी होते, याज्ञवल्क यांच्या शापाने शाकल्याचे मस्तक कापलेच गेले. शस्त्रच पाहिजे होतं तिथे असं नव्हे, तर शापाने सुद्धा शाकल्याचे मस्तक कापले गेले, म्हणजे कापले जाऊन ते दुसरीकडे पडले. म्हणजे देह हा मंत्राने, शापाने किंवा वाणीने कापला जाऊ शकतो, पण देही किंवा शरीरी किंवा आत्मा हा कसा आहे, अच्छेद्य आहे, तो कापला जाऊ शकत नाही, कशानेच नाही. शस्त्राने नव्हे, मंत्राने नव्हे किंवा शापाने नव्हे. अदाह्य जे म्हटलं होतं की शरीर अग्नीने जाळता येतं, परंतु शापाने नव्हे. पण दमयंतीच्या शापाने व्याध जो होता, हा व्याध अग्नी वाचून भस्म झाला. जो दमयंतीचा शाप लागला, शापाने शक्य झालं काय, देहाला, म्हणजे व्याधाच्या देहाला अग्नी न देताही, म्हणजे अग्नी वाचून सुद्धा तो देह व्याधाचा भस्म झाला, केवळ शापाने. पण शरीर आणि शरीरी यामध्ये हा एक फरक आहे. शरीरी नाही, शरीरीला काही अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. अक्लेद्य म्हटलेलं आहे. अक्लेद्य म्हणजे ओले होणे, ओले न होणे किंवा भिजवता न येणे. क्लेद्य म्हणजे भिजवता येणे, आणि जिथे जिथे लागलाय नकारार्थी अर्थ घ्यायचा, म्हणजे देही भिजला जाऊ शकत नाही. पाण्याने असो, मंत्रांनी असो किंवा शापाने असो, औषधीने असो, कशानेही देह भिजतो, देही नाही. असा ऐकवत आहे की मालकंस राग, हा मालकंस राग गायला असता दगडाला पाझर फुटतो, चंद्राला पाहताच चंद्रकांतमणी ओला होतो, पण देही मात्र रागरागिणी किंवा जलाने कशानेही भिजला जात नाही. पुढे म्हटलं अशोष्य. अशोष्य म्हणजे सुकणारं, म्हणजे नाही, नकारार्थी अर्थ म्हणजे न सुकवू शकणारा. या देहाला सुकवता येतं, देह सुकतो, शुष्क होतो कधी कधी, वायूनी असो किंवा शरीरातले काही पोषण तत्व कमी झाल्या म्हणून सुद्धा देह शुष्क होऊ शकतो. वायूने भिजला असेल तर वायूने, वाऱ्याने सुकेल, परंतु आत्मा मात्र हा सुकवता येत नाही, हा शुष्कही होत नाही, म्हणून अशोष्य म्हटलाय. अगस्ती ऋषींनी समुद्राचे शोषण केले, पण या देहीचे शोषण करू शकत नाही कोणीही. तो नित्य आहे, निरंतर आहे, सर्वगत आहे, एक रूपाने व्यक्ती, वस्तू, शरीर इत्यादीत विद्यमान पण आहे, पण अचल आहे. चल म्हणजे चालणारा, जाऊ शकणारा सगळीकडे, पण अचल तिथे स्थिर असणारा. पुन्हा स्थाणू पण म्हटलं या श्लोकामध्ये. खालच्या ओळीत जेणे दुसऱ्या अध्यायातला 24वा श्लोक बघू शकता. नित्य सर्वगत स्थाणू रचलो यम सनातनः. इथे रचलो मधला र निघून जाईल, अचलह अयम असं घ्यायचं. म्हणजे हा नित्यही आहे,
सर्वगत म्हणजे सगळीकडे जाणारा पण आहे, हालचाल सुद्धा सगळीकडे दिसते म्हणजे तो आहेच, पुन्हा स्थाणू पण आहे म्हणजे स्थिर आहे, हलण्याची क्रिया नाही त्याच्यामध्ये, अचल आहे आणि सनातन पण आहे, शाश्वत आहे. कोण? तर हा आत्मा. आत्मा परमात्मा, आत्मा आणि त्याचं स्वरूप परमात्मा म्हणजे परमात्म्याचाच अंशरूप आत्मा हा प्रत्येक देहात आहे, अंशरूपाने का होईना. म्हणजेच आत्मा परमात्मा हा असा आहे, अच्छेद्य आहे, अशोष्य आहे, अदाह्य आहे, नित्य आहे, सर्वगत आहे, स्थाणू आहे आणि अचलही आहे. असा हा निराकार, निर्गुण, अविकारी आहे हे मानणं सुलभ आहे. परंतु देहधारी अवतार वा प्रतीक रूपात शालग्राम हा तसा मानणं सुलभ नाही. जेव्हा अवतार रूपात हा येतात तसा तो आहे असं मानलं जात नाही. आपण त्याला मानुष्य रूपात बघतो. श्रीकृष्णावतार असो, रामावतार असो, म्हणजेच ते मानुष्य रूपात आले आहेत. म्हणजे साधारण मनुष्य आहे असंही काही जण त्यांना मानतात. त्यांचं श्रेष्ठत्व किती दिसत असलं तरी ते मानत नाही की हे कुणीतरी ईश्वरी अंश आहेत, ईश्वरी अवतार आहे असं मानत, अंशपेक्षाही ईश्वरी अवतार आहे असं हे मानत नाही. त्यांच्या श्रेष्ठ भावाला जाणू शकत नाही बुद्धिहीन लोक. मग त्याच्या परमभावाला न जाणता हा कोणीतरी अवतार आहे, याचं सामर्थ्य, तेज, ऐश्वर्य काही वेगळे आहे हे सुद्धा ते आकळू शकत नाही. आणि मग त्यांच्या दोषदृष्टीमुळे सतत त्यांच्या या अवतार रूपातील श्रीकृष्ण असो की श्रीराम अवतार असो, या सगळ्यांना दोषदृष्टीने ते लोक बघत असल्यामुळे अखेरीस त्यांचा नाश होतो हे वेगळं. पण आपल्यासारखी त्याला सगळे लौकिक समजतात आणि त्याचे हे अलौकिकत्व समजू शकत नाहीत. हे भय निर्गुणोपासनेमध्ये राहत नाही, कारण इथे अवतार रूपात आहे, सगुण रूपात आहेत. निर्गुण रूपामध्ये हे भय नाही आहे. पण अर्जुनाला व्यक्ताच्या अवज्ञानाबद्दल, जे व्यक्त आहे हे समोर आहे, श्रीकृष्ण समोर होता अर्जुनाच्या, पण त्याच्याबद्दल कळलं नाही, त्याच्या तो काय आहे हे कळलं नाही. त्यामुळे अर्जुनाला त्याची वारंवार क्षमा मागावी लागली. गीतेत हा श्लोक आलेला आहे की अजानता महिमानंद वेदम, याचं कारण मी तुझा हा महिमा जाणत नाही, तुझ्या स्वरूपाला मी जाणलं नाही आहे. तू समोर दिसतोय मला आलेला असा, पण तू कुणीतरी वेगळा आहे हे जेव्हा केव्हा कळलं त्याला, त्याचं विश्वरूप दर्शन जेव्हा भगवंताने त्याला दाखवलं तेव्हाच, त्या दिव्य दृष्टीने त्याने जेव्हा भगवंताचं हे हा महिमा बघितला, हे विश्वरूप बघितलं जे अनाकलनीय होतं, विलक्षण असं होतं, तेव्हा त्याला कळलं की हा कुणीतरी आहे. तोपर्यंत त्याचं ज्ञान याला झालं नव्हतं. त्याच्या असत्काराबद्दल, अवज्ञानाबद्दल त्यांनी वारंवार क्षमा मागितलेली आहे. कारण तो कसा आहे, दुर्धर असाच आहे, सहजासहजी आकळता येत नाहीच. ज्ञानदेव योगी होते, त्यांना जीवनकळा साधली होती, पण नामदेव भक्त होते, त्यांना नामामृत गोडी साधली होती. ते यात्रेला निघताना विठ्ठलाकडे गेले आणि त्याची परवानगी घेतली आणि तेव्हा निघाले. हे जे देवभक्तांचे हार्द आहे हे पाहून ज्ञानदेव सुद्धा विरघळून गेले होते. त्यांच्या योगाने अव्यक्तोपासनेने नामदेवाच्या सगुणोपासनेला, भक्तीला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी तर अव्यक्तोपासना केलेली होती, पण नामदेव सगुणोपासक होते. विठ्ठलाशी प्रत्येक गोष्ट ते बोलत होते, त्यांना प्रत्येक गोष्ट सांगत होते आणि त्यानुसार ते वागत होते. जणू ही तो त्याच्या समोरच आहे या अर्थाने. म्हणजे त्यांच्या या सगुणोपासनेला ज्ञानदेव महाराजांनी जणू साष्टांग नमस्कार घातला. त्यांना ती कठीण वाटली आहे. सारांश, कोणत्याही प्रकारे सगुण किंवा निर्गुण भक्ती ही सुळावरची पोळीच आहे. सगुणोपासना असो की निर्गुणोपासना असो, दोन्हीही क्लेशकारक आहे, सुळावरची पोळीच आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे, परमात्मा हा दुर्धर आहे, दुर्घट आहे, समजायला कठीण आहे. तर आणि शिवाय त्याला धरून पण ठेवता येत नाही. धरचा अर्थ इथे धारणा करणे अशा अर्थाने त्याला धरूनही ठेवता येत नाही, म्हणून तो दुर्धर आहे. श्लोक 89, 716 नाम बघते आपण. अपराजितः. ओम अपराजिताय नमः. न अंतरैः रागादिभिर बाह्यैरपि दानवादिभिः शत्रुभिः पराजित इति अपराजितः. ज्याचा पराजय करणं शक्य नाही तो अपराजित. याच अर्थाचा समान अर्थाचे 1-2 नामं आधी पण येऊन गेलेली आहेत. अपराजित, जो कोणाकडूनही पराजित होत नाही.
परमात्म्याला पराजित कोण करणार? तो सत्यस्वरूप आत्माच असल्याने इंद्रिय आणि त्याच्या देवताही त्याला जिंकू शकत नाहीत. फार काय, अत्यंत प्रबळ इंद्रिये त्यांच्या देवताही त्याला जिंकू शकत नाहीत. अत्यंत प्रबळ इंद्रिय आणि त्यांच्या राक्षसी वासना या जरी त्याच्या विरुद्ध असल्या तरी त्याच्या विरुद्ध संघर्ष करण्यास उभ्या राहिल्या तरी त्या सुद्धा आत्मस्वरूप नारायणाला कधीही जिंकू शकत नाही. आणि म्हणून तो कसा आहे, अपराजित म्हणावा. याच्यात दोन शब्द जर आणखीन वेगळे बघितले तर अपर आणि अजित असे दोन पद घेतले समजा आपण, तर दुसऱ्या कोणालाही तो जिंकता येणारा नाही. अपर म्हणजे दुसरा आणि जित म्हणजे जिंकलेला, अजित म्हणजे ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा सामासिक शब्द तयार होतो त्याच्यात. म्हणजे दुसऱ्या कोणालाही तो जिंकता येणारा नाही किंवा जिंकला जाऊ शकत नाही इथे. म्हणून तो कसा आहे, अपराजित. पराजित करणाराही तोच आहे. तोच दुसऱ्यांचा पराभव करतो आणि दुसऱ्यांकडूनही पराभूत होत नाही असा जो तो, असंही दोन्ही प्रकारे अर्थ करता येतात. स्वतःची पराकाष्ठा मोडणारा पराजित कसा म्हणता येईल? तो त्याच्या प्रत्येक वेळी जो पराक्रम करतो किंवा नवा त्याचा तो विजयच असतो. प्रत्येक वेळी त्याचा नवीन जो असतो तो त्याचाच विजय असतो. तो कोणाचाही हे मोडणारा नसतो. म्हणून जणू रेकॉर्ड मोडणारा नाही असं म्हटलं तरीही चालेल. ज्याने परभेद मानला त्याला द्वंद्वाचं भय राहणार. म्हणजे कोण आपल्यासारखे जे सामान्य असतात ते मी आणि तो, स्व आणि पर असा जेव्हा भेद मानतात तेव्हा द्वंद्व, आणि असं जेव्हा द्वंद्व असतं तेव्हा भय राहणारच. त्याच्याकडून मी पराजित होतो की माझ्याकडून तो विजयी हारणार, या अर्थाने पराभव संभवणार. तो तर एकमेवा द्वितीय आहे परमात्मा. त्यावर मात कोण करेल? ज्याने आपल्याला देहादिकांच्या अभिमानाने पृथक करून घेतले त्याने आपले प्रतिद्वंद्व निर्माण केले. म्हणजे देहादिकांचा जो अभिमान असतो आणि त्यामुळे आपण एक दुसऱ्यापेक्षा वेगळं असतो, पृथक असतो, तेच प्रतिद्वंद्वी निर्माण करतात किंवा त्यांच्याच पुढे प्रतिद्वंद्व असतं. त्याला त्याच्यापासून भय उत्पन्न होणार. त्याला आपण पराभव बघावा लागणार का दुसऱ्याला आपण पराभूत करणार, हे सगळं असतं. तुमच्या विरोधात दुसरा उभं राहणे हाच तर खरा पराभव आहे. ज्याला विरोध करायलाच मुळे दुसरा कोणी उरला नाही त्याला सर्व भूते आत्मरूप झाली, त्याचा पराभव संभवतच नाही. आणि असा कोण? जो परमात्माच होय. बापाला मुलाकडून झालेली आपली हार वाटत नाही. ती हार तो हारवत मानतो. कारण पुत्र कोणी दुसरा तो मानितच नाही. त्याला तो आपला आत्माच मानतो. तद्वतच ज्याला हे सारे जग आत्माच झाले आहे त्याला पराभव कुठला? परमात्माच या विश्वरूपाने नटला असल्यामुळेच त्याला दुजा कोणी नाहीच, प्रत्येकच तो आहे. मग त्याला पराभव देणारं कोण? आणि दिला असं मानले तर पराभव त्याला विभव वाटेल, विजय वाटेल. जसा रामाने केलेला आपला पराभव परशुरामांना वाटला, त्यांना तो पराभव वाटला नाही, त्यांना तो विजय वाटला, त्यांना तो विभव वाटला. ज्याने पराभवालाही विजय रूप देण्याची युक्ती हस्तगत केली आहे तोच अपराजित म्हणावा. असा हा अपराजित नांतरेही रागादिवीर बाह्येरपि दानवादिवी. म्हणजे आतील जे षड्गुण आहेत त्यांच्यावरही तो विजय नेहमी मिळवलेला असाच असतो. शिवाय बाह्य दानवादी इत्यादी शत्रूंच्याकडूनही जो कधीही पराजित होत नाही, पराभूत होत नाही. म्हणून तो कसा आहे? अपराजित.